नमस्कार मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आपण चेन्नईवरून निघालो होतो. चेन्नईवरून आता आलो आपण गाणगापूरमध्ये आलो होतो देवाचं दर्शन करायला. तिथं दत्तगुरूंच्या येशीमधून गाणगापूरच्या आपण आतमध्ये आल्यावर मंदिरापाशी गेलो. आपण मंदिरापाशी गेल्यावर खूप गर्दी होती तिथे. म्हणलं आता काय खरं नाही, आता दर्शन कसं करायचं. दर्शनासाठी निघालो. म्हणलं चला जाऊन बघू काय होतंय ते होईल. मग गेलो आम्ही, निघालो सगळे फोटो काढत फायनली मंदिरापाशी पोहोचलो. मग तिथून मंदिराच्या बाहेरून दर्शनासाठी निघल्यावरती नारळ फुले घेतली आणि लागलो लाईनीला. म्हणलं चला आता दर्शन करू. लाईनीला लागून गेलो लाईनीमध्ये गेल्यावर काय मंदिर मस्त होतं आतमध्ये, विचारूच नका तुम्ही. खूप भारी मंदिर, पण गर्दीच खूप होती. ते गर्दीमध्ये खूप त्रास व्हायला लागला होता. पण फायनली मग शेवट मंदिरापर्यंत पोहोचलो, जवळ आलो, गाभाऱ्यात गेलो. मग दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती समोर वटवृक्षाचं झाड होतं. त्या वटवृक्षाचं दर्शन केलं. म्हणलं चला दत्तगुरुरायांचं वटवृक्ष आहे, खूप वर्षापूर्वीपासूनचा तसंच तिथे प्रत्येक जण येत होता, दर्शन घेऊन जात होता. वटवृक्षाचं दर्शन घेतलं. मग म्हणलं पुढे गेलो, मंदिर पाहिलं. मस्त कोरीव काम वगैरे, खूप मस्त मंदिर होतं मित्रांनो, खूप भारी. मंदिर बघून झाल्यावरती गेलो नारळ फोडायला. म्हणलं चला नारळ फोडू. देवाचं नारळ फोडलं, श्रीफळ फोडलं. मग घेतला तो प्रसाद वाटला थोडं काय लोकांना. मग गेलो फोटो काढायला. मग बाहेरून दर्शन घेतलं, कळसाचे फोटो काढले. मग आम्ही फोटो काढले. खूप भारी मस्त वाटलं, फ्रेश एकदम. दत्तगुरूंच्या ठिकाणी गेलो ना, एकदम मस्त वाटतं. मग म्हणलं चला आता झालं दर्शन वगैरे, निघू आता. निघालो. मग बाहेर आल्यावर गेलो नारळ पाणीवाले तर त्याला नारळ घेतले, सोलले, त्याने दिले नारळ पाणी भरून. मग केली प्यायला सुरुवात. शुभम म्हणते नुसते नारळ पाणी ओढीत होते. पेले शुभम आणि गावडीने नारळ पाणी पिऊन झालं. मलाही घेतली काढून, मलाही खाली. आणि म्हणलं चला आता आहे ना, बस झालं, सगळं झालं. आता पुढं जायचं होतं आपल्याला अक्कलकोटला दर्शनाला. पुढं आल्यावर मग शुभमला दिसला अननसवाला. मला नाही अननस ज्यूस प्यायचा. मग गेलो अननसवाल्यापाशी. मग शुभमने आम्ही दिला अननस ज्यूसची ऑर्डर. मग बेचाऱ्याने केली फिरून गोल फिरून काढला, त्यातला रस सगळा काढला बाजूला बाहेर. म्हणलं चला आता रस पिऊया. मग त्यांनी रस बिस मस्त मीठ टाकून खालीवर हलवला, मस्त हे केलं. आणि मग त्याने केले ग्लास भरायचं. ग्लास भरले दिले आम्हाला, पिलो ज्यूस. आणि शुभम निस्ता ज्यूस ओढीत होता. 2 ग्लास ज्यूस प्याला. म्हणला बास आता पोट भरलं म्हणला. मग निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. चला पुढच्या प्रवासात भेटू आपण अक्कलकोटला. आता थोड्याच वेळात आपण अक्कलकोटला पोहोचणार आहे. इथून गाणगापूर म्हणून निघलेलो आहे. अक्कलकोटला गेलो का भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.